बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री र नेलेकर लिखित कथा शरणागती, एका वेताळाची गोष्ट. राजा विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. झाडावर लटकणारे प्रेत काढून खांद्यावर टाकले आणि स्मशानाची वाट आक्रमू लागला. प्रेतात वास करणारा वेताळ म्हणाला, राजा, मला तुझी कीव येते. अनेक वर्षे उलटली, काळ बदलला, सत्ययुग गेलं आणि कलियुग चालू झालं, तरीही तुझ्या ट्रीप चालू आहेत. शेकडो वर्ष थंडी वाऱ्यात काळोखात तू खेपा घालतोस, तरीही तुझं नाव अद्याप गिनीज वर्ल्ड बुकात येऊ नये याचं नवल वाटतं मला. पृथ्वीवर जनता वाढली, त्यांच्या वसाहती वाढल्या. पुढे वसाहतीसाठी जमीन अपुरी पडू लागल्यावर मोठमोठी जंगले नष्ट करून कॉन्क्रीटची जंगलं उभी केली. पुढे मागे आपल्या इलाक्यात सुद्धा त्याचं अतिक्रमण होईल. मग आपल्याला हा पाठशिवणीचा खेळ बंद करावा लागेल. माझ्याकडील गोष्टींचा स्टॉकही जवळजवळ संपल्यातच जमा आहे. दुसरी गोष्ट अशी की एखादा महाभाग लेखक माझ्या वाङ्मयी चौर्याचा खटला दाखल करायला मागे पुढे पाहायचा नाही. तेव्हा मी ही शेवटची गोष्ट सांगतो, ती कान देऊन ऐक. बदलत्या जमान्यात सर्वच बदलत गेलं. माणसांचे पोशाख बदलले. स्त्रिया पॅन्ट शर्ट घालू लागल्या, पुरुष केस वाढवू लागले आणि स्त्रिया स्वतःचे केस कापून घेऊ लागल्या. माणसे दारू गुटखा सेवन करू लागली. सत्य सदाचाराला सांधी कोपऱ्यात टाकून लाच लुचपत, लाडी लबाडी, भ्रष्टाचार, पक्ष बदल, गुलाल तिकडे चांग भलं, हाच सर्वांनी सदाचार बनवला आहे. पृथ्वी तलावर वेगवान वाहनं आणि भयानक अस्त्र निर्माण झाली. पोराटोरांकडे सुद्धा पिस्तूल बॉम्ब सापडू लागले. असे असताना तू मात्र साधी तलवार घेऊन रात्री अपरात्री असा जंगलात भटकतोस. एखाद्या पोलीस हवालदाराला पकडलं तर कसं होईल रे तुझं? बरं, तुझ्यासारखंच मौन व्रत घेतलेल्या नवरा बायकोची गोष्ट तुला सांगतो, ती नीट ऐक. वेताळ सांगू लागला, कराड नावाच्या आटपाट नगरात शांताराम नावाचा क्लार्क राहत होता. त्याची बायको कावेरी दिसायला सुंदर असली तरी हट्टी होती. फावल्या वेळेत महिला मंडळात हजेरी लावत होती. एके दिवशी शांताराम कचेरीतील कामकाज संपून घरी निघाला होता. वाटेत त्याचा मित्र मोहन भेटला. बऱ्याच दिवसाने भेट झाल्यानं दोघेही रस्त्याच्या कडेला उभे राहून अघळ गोष्टी करू लागले. बोलता बोलता त्यांचा विषय प्रचंड महागाई, लाच लुचपत, वाढती गुन्हेगारी, लोकसभा विधानसभा यात चालणाऱ्या जंगी कुस्त्या याकडे वळला. शांतारामला या गोष्टीचा मनस्वी तिटकारा होता. सात्विक संतापानं आवाज चढवून तो बोलू लागला, रोजचं वर्तमानपत्र उघडा. अमुक ठिकाणी दंगल, तमुक ठिकाणी जाळपोळ, अत्याचार, खून, मारामाऱ्या, बलात्कार. दिवसा ढवळ्या पोलिसांचा बंदोबस्त असलेल्या ठिकाणी 3-3 वेळा दरोडे पडतात. सगळीकडे सामसूम झाल्यावर पोलिसांना खबर लागते. गुन्हेगार सोडून निरपराध्यांनाच पकडून पोलीस धक्काबुक्की करतात. कुठवर चालायचं हे? कोण जिम्मेदार आहे याला? आवेशपूर्ण हातवारे करीत शांताराम बोलत होता. ऐकणारा श्रोता मोहन उशिरा शाळेत आल्यावर मारकुट्या मास्तरांपुढे जसा भयचकित होऊन उभा राहावा तसा उभा होता. शांतारामचा आवाज चढल्यानं दोघांत भांडणच चाललंय असं समजून रस्त्याने जाणारे येणारे बघे अंमळ थांबून त्यांच्याकडे पाहत होते. माणसं जमा झालेली पाहून मोहनचं लक्ष जरा विचलित झालं. कोण जिम्मेदार आहे याला? शांतारामनं विचारलं. मी मुळीच नाही, मोहननं उत्तर दिलं. शांताराम पुढे बोलतच राहिला. समाजवाद यायला हवा, समाजवाद. सत्ययुग यायला हवं. त्याखेरी दारिद्र्याने, अन्यायाने, बेकारीने गांजलेले लोक सुधारायचे नाहीत. त्याला मध्येच आडवीत मोहनने विचारलं, बरं ते जाऊ दे, कावेरी वहिनी कशा आहेत?
आवेशपूर्ण शब्दात भाषण ठोकणाऱ्या शांतारामच्या आयुष्याचा फुगा फटकन फुटला. त्यानं उगारलेला हात खाली घेतला. बोलण्यासाठी उघडल्या जबडा डब्याचं झाकण लावलं तसा पटकन मिटला. मान खाली घातली. अरे रे शांताराम, एकाएकी काय झालं तुला? दुष्टा, चार सुखाच्या गोष्टी बोलत होतो तर मध्येच फुलनदेवीचं नाव कशाला काढलंस? मी कुठं फुलनदेवीचं नाव काढलं? फक्त तुला ठाऊक नाही, गेला आठवडाभर माझ्याशी मौन पाळून आहे ती. मला कसं ठाऊक असणार? गेला आठवडाभर मी कुठलंच वर्तमानपत्र उघडलं सुद्धा नाही. त्यानं मोहनला गुद्दा घातला. गाढवा, वर्तमानपत्रात छापून यायला मी काय मंत्री आहे का शाखा प्रमुख? तू शहाणा असशील तर लग्न करू नकोस रे बाबा. माझ्यासारखाच पस्तावशील. वाघ, सिंह, हत्ती पाळणं सोपं, आपण बायको सांभाळणं फार फार कठीण झाले. कसं ते थोडं विस्तारपूर्वक सांगशील? चल कुठल्या तरी हॉटेलात चहा घेऊ, मग माझी कर्मकहाणी ऐकवतो. हॉटेलात चहा विकत घ्यावा लागेल? होय, त्यासाठी माझ्याजवळ काही पैसे आहेत. चल. निवांत टेबल पाहून दोघे समोरासमोर बसले. कळकट फडके खांद्यावर टाकून डाव्या हाताच्या करंगळीने नाकात कोरीव काम करीत वेटर जवळ आला. कळकट फडक्यानं टेबलावरची घाण उगीच इकडची तिकडे सरकवून साफ केल्यासारखं करून म्हणाला, ऑर्डर प्लीज. 2 कप टी. मोहन ऑर्डर दिली. वेटरचा चेहरा वेडा वाकडा झाला. नुकतंच कोरीव काम केलेलं नाक फुगलं, डोळे विस्पारले गेले. मोहनकडे रागारागाने पाहत म्हणाला, मी नाही कपटी. तू कपटी. तुझा बाप कपटी. तुझी आई कपटी. शांतारामनं वेटरला आवरलं. त्याची क्षमा मागून 2 चहाची ऑर्डर दिली. मोहन घाबरला. त्याची समजूत काढली व म्हणाला, तुला संजय ठाऊक आहे? आहे. खलनायक चित्रपटातला. गाढवा तो नव्हे. संजय आवळे. नाही बुवा. भाग्यवान आहेस लेखा. माझ्या कानावर त्याची दिगंत ख्याती आलीच होती, पण प्रत्यक्ष गाठभेट नव्हती. 3 महिन्यांपूर्वी त्याची माझी ओळख झाली. आणि काय सांगू दोस्ता, गेले 2 महिने एडच जडावा तसा मला तो जडला. घरी यायचा, शिरा, कांदा पोहे, चहा घेऊनच उठायचा. सुरुवातीला मी आग्रहाने द्यायलाच लागलो. पुढे तो हक्कानं मागून घ्यायला लागला. रविवारी रात्री नॉनव्हेज असतं, त्या रात्री विना आमंत्रणांचं हजर राहू लागला. मला अगदी सळो की पळो करून सोडलं त्यानं. 200 रुपये हात उसने म्हणून नेले. 2-2.5 महिने झाले तरी परत द्यायचे नाव नाही. वेटरने 2 चहाचे कप आणून टेबलावर आटपटले. मोहनकडे रागारागाने पाहत, अभी पुराणा हिस्सा बाकी रहा, असं खुणावत निघून गेला. 4 तारखेला माझ्या हातात तार पडली. जया सिरियस. म्हणजे अमिताभच्या हातात तार पडल्याच्या ऐवजी तुझ्या हातात पडली? हाऊ इंटरेस्टिंग. तुला चित्रपटाशिवाय दुसरी माणसं आठवतच नाहीत का? जया म्हणजे जया भादुरी नव्हे, माझी थोरली सिस्टर. बेंगलोर तिचे मिस्टर आहेत, तिकडेच असते ती. पगार उधारी वाटण्यातच गेलेला, त्यामुळं मित्रांकडून हात उसने घेऊन मला बंगलोरला धावावं लागलं. जया अगदी ठणठणीत. मला अचानक आल्याचं पाहून त्या दोघांनीच काळजीने विचारलं, सर्व व्यवस्थित आहे ना? कोणीतरी खोडसाळपणानं खोटी तार पाठवली होती. मेहुण्याच्या आग्रहाखातर 1 रात्र राहिलो. दुसऱ्या दिवशी परतलो. घरी येऊन पाहतोय तर आवेळीची स्वारी लंच घेत होती. जयाताई आणि दाजी ठणठणीत आहेत ना? त्यानं विचारलं. हो, मी तुटक उत्तर दिलं. अरे शांताराम, आज 5 तारीख आहे. काल कुठला दिवस होता हे तरी लक्षात आणायचं नव्हतंस? काल 4 एप्रिल म्हणजे. आणि तो खो खो हसू लागला. माझा पारा चढला, हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. याचा अर्थ तू
तू? येस, मीच ती तार पाठवली होती. त्यानं अभिमानानं सांगितलं. कावेरीनं माझा हात धरून मला आत नेऊन शांत केलं. त्यानंतर आठवड्यानंतर असा प्रसंग घडला. पुण्याला मीटिंगसाठी जायचं होतं. महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल ब्रीफकेसमध्ये भरून कपडे करून रिक्षाने बस स्थानावर आलो. बस स्थानक नेहमीप्रमाणे गर्दीने तुडुंब भरून वाहत होतं. पुण्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या भरभरून येत होत्या. एखादी मोकळी सीट कुठल्या एसटीत दिसते का ते बाहेरून बघत होतो. नियंत्रण कक्षातील ध्वनिक्षेपकातून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसंबंधी माहिती दिली जात होती. मध्येच ती माहिती थांबून, खिसे कापू, पाकिट मार लोकांपासून सावध राहा, आपापल्या बॅगा सुटकेसवर लक्ष ठेवा, संशयित इसम वाटल्यास स्टँड ड्युटी पोलिसांना कळवा, या घोषणा सुरू झाल्या. कुठून कसा आवळे माझ्याजवळ आला आणि माझा हात घट्ट धरून म्हणाला, आईला शांत्या, तुला येथे येताना त्यांनी पाहिलं का रे? कोणी? मी विचारलं. अरे त्या स्पीकरवर काय घोषणा चालल्यात ऐक ना. खिसे कापू, बॅग चोरांपासून सावधान. मला वाटते त्यांनी तुला स्टँडवर येताना पाहिलं असावं, म्हणून तरी या घोषणा द्यायला लागलेत. चल लवकर निसट इथून. पब्लिकच्या हातात सापडला तर धडकत नाही तुझी. मार खाऊनच्या खाऊन वर आणखी पोलीस कोठडीची हवा चाखावी लागेल. आवळ्याचे दरपोक्ते ऐकताच माझ्या आजूबाजूची माणसे पटापटा दूर होऊन संशयाने मला न्याहाळू लागली. दुसरीकडली माणसं गोळा होऊन आमच्या दोघांभोवती गोल वेढाच घातला त्यांनी. प्रसंगावधान राखून एक दोघे स्टँड ड्युटी पोलिसांना बोलवायला धावले. आवळ्या, कसला हा चावटपणा? मी खवळून म्हणालो. शांत्या, ही वाद घालायची वेळ नाही. इथून आधी सटकायचं बघूया, नाहीतर पब्लिक कसं बिथरलंय ते पहा. पब्लिकमध्ये खळबळ चाललीच होती. एकानं माझ्या ब्रीफकेसकडे बोर्ड दाखवत सांगितलं, परवाच इथं पानसे सरांची 4,000 रुपये असलेली ब्रीफकेस गेली. त्या माणसाच्या हातात दिसते ना, तीच आहे बघा. हाना चालेला सोडू नका. माणसे अंगावर धावून आली. पण शांताराम, तुला तुझी ओळख सांगता नसती का आली? मोहननं विचारलं. पुराच्या लोंड्या पुढे आणि बिथरल्या जनसमुदायापुढे कसलं शहाणपण चालत नाही. आवळ्यानं एक काम केलं. नुकत्या सुटल्या बसचं दार उघडून मला आत ढकललं आणि तोही बसमध्ये चढला. दार लावून घेतलं. बस माफक वेगात धावू लागली. आत तुफान गर्दी होती. गँगवेमध्ये उभं राहायला जागा नव्हती. मागील सीटच्या सापटीत मोकळी जागा होती. तिथं जाऊन मी धापाटाकीत उभा राहिलो. विलक्षण भयानं माझं सर्वांग कापत होतं. आवळ्याच्या मस्करीनं पडेस्तोवर मार खावा लागला असता. आवळ्यास आता मी कच्चा सोडणार नव्हतो. त्याचे 3-13 वाजवल्याखेरीज माझं डोकं ठिकाणावर येणार नव्हतं. बसमध्ये त्याला काही बोलू शकत नव्हतो. उतरल्यावर पाहू. शांत्या, तिथंच उभं राहा, मी तिकीट काढतो. आवळे गर्दीतून मला म्हणाला. मी पैशाचं पाकिट बाहेर काढल्याचं पाहून तो पुढे म्हणाला, राहू देत, नाहीतरी तुझे पैसे द्यायचे आहेतच. काढतो मी दोघांची तिकिटे. मला पुण्याला जायचंय, रागावरून मी सांगितलं. त्यानं हो म्हणून मला खुणावलं आणि गर्दीतून धक्काबुक्की करीत तिकिटे काढायला तो पुढे सरकला. मी कसाबसा एका हाताने सिलिंगचा दांडा धरून उभा होतो. ब्रीफकेस सामान ठेवायच्या कप्प्यात टाकून खिशातील रुमाल काढून चेहऱ्यावरचा मानेवरचा घाम पुसू लागलो. बस खचाखच भरली होती, त्यामुळे धक्काबुक्की शाब्दिक चकमक चालूच होती. बसचा वेग वाढत नव्हता. एक शहाणा म्हणाला, मास्तर, खटारा पळेना कसा? तिकीट फाडता फाडता वाहक म्हणाला, कचरा जास्त भरलाय ना. विचारणारा थोबाडीत मारल्यागत गप्प झाला. कोलाहल चालूच. आवळे तिकीट घेऊन माझ्याकडे प्रवास करीत येऊ लागला. गर्दीमुळे गँगवेज प्रवाशात चकमकी चालूच होत्या. त्यातून धक्काबुक्की करीत मजल दरमजल करीत आवळे माझ्याकडे येत होता. एक प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला रागाने अपशब्द उच्चारला. दुसरा प्रवासी म्हणाला, एक ठोसा मारला तर सरळ साताऱ्यात जाऊन पडशील.
आवळे त्या दोघांमधून मार्ग काढीत मागे येत होता. जरा थांबून हात जोडून म्हणाला, कृपया मला जरा हळू ठोसा मारा, मला जवळच्या फाट्यावर उतरायचंय. त्याचा मला भयंकर राग आलेला होता, तरी मला हसू आवरेना. त्यानं माझं हसू पाहू नये म्हणून मी रुमालानं तोंड पुसायचं नाटक करू लागलो. शांत्या, तुझी पुण्याची तिकिटे काढली आहेत रे, असं म्हणत माझ्या शर्टाच्या खिशात त्यानं तिकिटे सारली. मी काहीच बोललो नाही. पुढच्या स्टॉपवर बस थांबवून तो उतरून गेला. मी सुटकेचा निश्वास टाकला. तिकीट काढायचं कोणी राहिलं नाही ना? वरच्या दांड्यावर चिमटा खणखणीतपणे वाजवून वाहकाने दोनदा पृच्छा केली. कोणीच काही बोललं नाही. मी रुमाल पॅन्टच्या खिशात ठेवून आवळीने शर्टाच्या खिशात तिकीट ठेवले आहेत का याची खातर जमा करून घेतली. गाव शिव नसताना बस थांबली. दार उघडले गेले आणि तिकीट तपासणारे अधिकारी आत आले. आल्या आल्या त्याने प्रत्येकानं तिकीट काढून दाखवायची घोषणा केली. सगळ्यांची तिकिटे पाहत पाहत माझ्याजवळ आले. मी तिकिटे दाखवली. अधिकारी म्हणाले, साहेब, ही सिटी बसची तिकीटे, या बसची तिकिटे दाखवा. वाहकास म्हणालो, मगाशी फाट्यावर उतरल्या इस्मानं माझी पुण्याची तिकिटे काढली होती ना? वाहक म्हणाला, नाही, त्यांनी फक्त वहागाव फाट्यापर्यंतच तिकीट काढलं. पुण्याची फक्त 4 तिकिटे फाडली गेलीत आणि ते चौघेही पुढच्या सीटवर बसलेत. झक मारीत जिथून एस टी बस सुटली तिथपासूनची तिकिटे दंडासह मला फाडावी लागली. पुऱ्या एस टी बसमध्ये नाचक्की व्हायची ती झालीच. आवळ्याचा एवढा राग आला होता की बकरं सोलतात तसं त्याला सोलावंसं वाटत होतं. त्यानंतर 8-10 दिवस झाले तरी आवळे घरी फिरकलाच नव्हता. त्याला ठाऊक झालं असावं, सध्या तरी माझी गाठ घेणं उचित नव्हतं. आवळ्यावरील राग गेला नसला तरी 8-10 दिवसानंतर त्याची प्रखरता मंदावली होती. ऑफिसातल्या सहकार्याच्या बहिणीचं लग्न असल्यानं मी रजा टाकली होती. लग्न स्थानिक मंगल कार्यालयातच होतं. मी निघण्याच्या तयारीतच असताना आवळे उगवला. आवळे, आत येऊ नकोस, आत येणं महाग पडेल. मी ठणकावून म्हणालो, सर्वच गोष्टींचे भाव वाढले आहेत, त्यामुळे महागाईची सवय पडून गेली आहे मला. अजून राग गेला नाही वाटतं. आय एम व्हेरी सॉरी. खुर्चीत स्वार होत तो म्हणाला. टिपॉयवरील पत्रिका उचलून चाळत पुढे म्हणाला, बाय द वे दोस्ता, अरे या मिळमिळीत जीवनात काहीतरी ॲडव्हेंचर असावं, कॉम्पिटिशन असावं, थ्रिल, सस्पेन्स, काहीसं हॉरर असावं, तरच जीवनाची खरी लज्जत वाढते. अन्यथा नेहमीच्या जीवनात आहेच काय? अरे हे काय, मंगल कार्यालयात लग्न आहे वाटतं. म्हणजे तुझी शिकारीवर जायची तयारी चालली आहे. लग्नात लाडू असतील नाही का? बरं झालं मी अजून जेवलो नाही ते. असे असते पहा, लाडू लाडू पर लिखा है आवळे का नाम. हे बघ आवळे, तू बिलकुल यायचं नाहीस. आता मला पत्ता वेळ ठाऊक झाल्यावर तुझ्या होकाराची नकाराची गोष्ट गौण ठरते, असं नाही तुला वाटत? आवळ्याची मानगूट धरून फडाफडा त्याच्या स्त्रीमुखात भडकवायची इच्छा अनावर झाली. त्याचे नरडे दाबायला हात शिवशिवत होते. मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरलं. आवळेस लाडू प्रिय होते हे मला आठवलं आणि माझे नेत्रे चमकले. त्याला आपण धडा का शिकवू नये? त्याला थ्रिल आवडतं, ॲडव्हेंचर आवडत नाही का? वरकरणी राग शांत ठेवत तो म्हणाला, आवळे, तू कार्यालयात काही चोंबडेपणा करायचा नाहीस. केलास तर लक्षात ठेव, माझे 10-15 मित्र लग्नाला येणार आहेत. त्यांना सांगायचा अवकाश ते तिथंच तुझा खात्मा करतील आणि शाकाहारी जेवणाचं स्वरूप नॉनव्हेजमध्ये बदलून जाईल. आवळेने कानाच्या पाकळ्या दोन्ही चिमटीत धरल्या. शांताराम चुकले. पुन्हा नाही कधी चेष्टा करणार. आम्ही कार्यालयात पोचलो. लग्न यथासांग पार पडलं. आवळीची माझ्या कानाशी सतत गुणगुण चालू होते. लाडू कधी खायचे? पहिल्या पंक्तीला फारच गर्दी होती. दुसऱ्याही पंक्तीला बसायला जमलं नाही.
आशाभूतपणे इतरांच्या ताटातील लाडवांकडे बघून आवळे लहान पोरांसारखे विचारायला, लाडू उरतील ना रे? तिसऱ्या पंक्तीला बसायचा चान्स मिळाला. त्याचा वर खाली होणारा जीव एकदाचा भांड्यात पडला. घाई गडबडने पाटावर बसताना तो धडपडला. पडला नाही, मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. वाढायला सुरुवात झाली. ताटात लाडू पडल्यापासून आवळीच्या हातावर नियंत्रण सुटले होते. भात बाजूला सरकव, भाजी एका कोपऱ्यात सरकव, असं करता करता 50 वेळा लाडू कुरवाळला असेल. कधी एकदा बसा असा सिग्नल मिळतोय असं त्याला होऊन गेलं होतं. त्याची चुळबुळ वाढली होती. त्याची त्रेधा तिरपट पाहून मला मनस्वी आनंद होत होता. पंक्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या वस्तादांनी सगळ्यांना ताट पोचली असं पाहून एकदाचं निशाण पाडलं. बसा. आदेशाची वाटच पाहत असलेल्या आवळीनं प्रथम लाडू फोडला आणि घास उचलला. मी संधीची वाटच पाहत होतो. सर्व पंक्तीला ऐकायला जाईल असा आवाज चढवून म्हणालो, आईला आवळे, तिसऱ्यांदा पंक्तीला बसला आहेस? गेल्या आठवड्याभरात जेवला नव्हतास की काय रे? आवळे आ वासून माझ्याकडे वाट पाहू लागला. समोरच्या मागच्या पंक्तीतील लोक वळून बघू लागले. आवळे, पहिल्या पंक्तीत मीच तुला 5 लाडू वाढले, पुन्हा दुसऱ्या पंक्तीला 5 लाडू खाल्लेस आणि आता तिसऱ्या पंक्तीला बसलास? अरे पोट आहे की नगारा? काही कमी जास्त झालं तर ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल. शिवाय तुझी बायको माझ्या नावाने शिमगा करेल त्याचं काय? बस, आता या उपर एकही लाडू तू खायचा नाहीस. शांताराम, मी कधी? तो तुटकपणे बोलायचा प्रयत्न करत होता. मी त्याला पुढे बोलू न देता म्हणालो, माझ्यावर कृपा कर. आता एकही घास खायचा नाही. तू माझं जेवण झाल्यावर माझ्या खर्चाने सोडा पाचतो हवं तर. तू माझं जेवण झाल्यावर माझ्या खर्चाने सोडा पाचतो हवं तर. 10-12 लाडू खाऊनी तुझी भूक भागे ना? आज सकाळी सकाळी बकासुराच्या फोटोला हारबीर तर घातला नाहीस ना? शर्मेनं मान खाली घालून आवळे भरल्या ताटावर उठून गेला हे सांगायलाच नको. त्यानंतर तो माझ्याकडे फिरकलाच नाही. मध्यंतरी काय झालं, कावीरला कुत्र्या मांजऱ्यांचा भारी लळा, मला अतिशय तिटकारा. मी असल्या प्राण्यांना कधीच घरात येऊ देत नव्हतो. त्यावरून आमच्या दोघांचे खटके सुद्धा उडायचे. मी ऑफिसला जायच्या गडबडीत उशीर झालेला, घाईत कपडे चढवले, ब्रीफकेस घेतली. ऑफिसवरून येताना काय काय आणायचे याची यादी कावेरी तोंडी सांगत होती. शेवटी अडवून म्हणाली, आणि हो, येताना मुंग्यांची पावडर न विसरता आणा. माझं लक्ष कधी एकदा बस पकडेन इकडं वेधलेलं, त्यामुळे तिच्या सांगण्याचा संदर्भ लवकरच लक्षात आला नाही. मी घाईत बोलून गेलो, आता तरी तुझं प्राणीप्रेम बंद करशील का? असली थेरं मला आवडत नाहीत. आज मुंग्यांसाठी पावडर आणायला सांगशील तर उद्या म्हणशील मुंग्यांसाठी की नाही लिपस्टिक आणाकडे. यावर तिच्या तोंडाचा तोपखाना चालू झाला. त्याला मी थांबलोच नाही. मग धावत पळत बस पकडली. आत बसल्यावर कावेरीच्या सांगण्याचा मतितार्थ माझ्या लक्षात आला. ऑफिसमधल्या सेक्रेटरीनं आग्रह केला म्हणून मी तिच्याबरोबर पेढीवर गेलो. माझ्या पसंतीनं तिनं कर्णफुले घेतली. पैसे अर्थात तिचेच. कसं कोण जाणे आवळेला ही खबर लागली. त्याने कावेरीचे कान भरले. घरी आल्या आल्या तिनं माझा पंचनामा सुरू केला. कर्णफुलांचे पैसे माझे नव्हते, सेक्रेटरीचे होते हे तिला सांगूनही पटेना. तिने हट्ट धरला, मलाही कर्णफुले हवीत. ही कर्णफुले कुठल्या झाडाला येतात? मोहननं साळसूतपणे विचारलं. मूर्खा, सुवर्णालंकार आहे तो. कावेरी म्हणते, पिढ्यानपिढ्या पुरुषांनी स्त्रियावर अत्याचार चालवले आहेत. तिला फक्त भोगदासी बनवून ठेवले. आता स्त्री सज्ञान झाली आहे. आपल्यावरच्या अत्याचाराचा पुरेपूर बदला घेणार आहे. त्यांचे उलटे काढणार आहे. काढू दे ना मग. काय काढू दे? कढईत टाकलेली भजी झाऱ्यानं काढण्या इतकं सोपं नाही ते. तिला कर्णफुले हवीत म्हणजे हवीतच. भज्यांचं नाव कशाला काढलंस? तोंडाला पाणी सुटलं बघ. दे ना तिला कर्णफुले. काय दे ना? गाढवा, 2 महिन्यांचा पगार मोजायला लागेल. आहेस कुठं? कावेरी बहिणीनं अंथरूण पसरून पाय पसरावे ते कळत नाही का?
ती म्हण आता मोडीत गेली मोहन. आता पाय पाहून अंथरूण पसरावे लागते. तर पुढे ऐक. कावेरीनं त्रागा केला. माझ्याशी असहकार चळवळ चालू केली. रोज सकाळ संध्याकाळ आरडाओरड चालू केली. माझे कान अगदी किटून गेले. कंटाळून मी म्हणालो, तू जर मौन व्रत घेशील तर किती बरे होईल. यावर तिने विचारलं, मग द्याल करणं फुले. मागचा पुढचा विचार न करता नंदी बैलासारखी मान डोलावली. अरे यार, मग तू जिंकला समज. भारतीय नारी एक वेळ जेवण विसरेल, पतीला विसरेल, पण मौन राहणं कदापि शक्य नाही. उत्तेजितपणे मोहन म्हणाला, भारतीय नारीचा हा अलिखित नियम मला ठाऊक असल्यानेच मी होकार देऊन टाकला ना. त्यावर तिनेही अशी अट घातली, मी सुद्धा मौन पाळायचे. दोघांनी एकमेकांशी मुळीच बोलायचं नाही. जो पहिला बोलेल तो शरण आला असं समजायचं. तिने पहिल्यांदा मौनभंग केला तर ती कर्णफुलांचा हट्ट सोडून देणार, आणि माझं पहिल्यांदा मौनभंग झालं तर मुकाट्याने पेढीवर जाऊन मी कर्णफुलं घ्यायची. मला वाटलं की कावेरी फार फार तर 1-2 दिवस मौन पाळील, पण दोस्ता, गेले 8 दिवस मौन पाळून आहे. भारतीय नारीच्या बोलण्याच्या हक्काला तिने काळीमा फासला आहे. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. मग दोस्ता, गोकुळातल्या श्रीकृष्णाप्रमाणे आनंदानं बागडत असशील तू? काहीच तक्रार नसेल ना? कसलं गोकुळ आणि कसलं काय. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुक्यासारखं राहायचं म्हणजे दिव्य वाटायला लागले आता. ही आत्ता बोलेल मग बोलेल, पण ती खरोखरच मुकी झाली की काय अशीच आता मला शंका यायला लागली आहे. माझ्याकडूनच मौनभंग होईल की काय असं वाटतंय. काय करू काही कळेना. आता 8 दिवस मौन पाळलंस ना, आणखी 4-6 दिवस वाट पहा, ती बोलेलच. वाट पाहिली असती रे, पण एका विचित्र संकटात सापडले मी. त्यानंच माझं मौनभंग होईल. काय लपडबिपड करून ठेवलं नाहीस ना? लपडं नाही रे. मंत्र्याचा दौरा आपल्या भागात आहे. उद्या जिल्ह्याच्या रेस्ट हाऊसवर सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांचा मुक्काम आहे. आमच्या महत्त्वाच्या फाईल्स त्यांना सादर करायच्या आहेत. प्रमोशन, नवीन भरतीसंबंधी चर्चा करायची आहे. आधीच मंत्री महोदय भडक डोक्याचे. त्यातून आमच्या फायलीत बऱ्याचशा त्रुटी आहेत. बरीचशी कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला कोणी तयार होईना, आणि साहेबांनी ही कामगिरी माझ्यावर सोपवली आहे. तू नकार द्यायचा नाहीस का? नकारच देणार होतो, पण साहेबांनी केबिनमध्ये बोलावून मला म्हणाले, हे पहा, तुम्ही तिथं सकाळी 7 वाजेपर्यंत पोचा. मी तिथं आहेच. आपलंही काम होईल आणि तुमच्याही प्रमोशन संबंधी बोलून टाकू. ही सुवर्ण संधी कशाला सोडतोस तू? तीच तर खरी अडचण आहे. तुला ठाऊक नाही का माझी झोप किती सावध असते ती? शेजारी हलकासा बॉम्बस्फोट झाला की मी ताबडतोब जागा होतो. असं म्हणजे सकाळी लवकर कसं उठावं ही समस्या आहे म्हण की तुझी. लवकर म्हणजे सकाळी 5 वाजता. वहिनी लवकर उठत असेल ना? ती रोजच लवकर उठते. झोपताना सांगून ठेव की. मग काय सांगून ठेवू? सकाळी लवकर उठावं म्हणजे आपण तुझी कर्णफुले आणायला जाऊ म्हणून? वारे वागा, काय पण युक्ती शोधून काढलीस. अरे च्या, मी विसरलोच की. मग तिला पत्र पाठव. मूर्खा, उद्या सकाळी 5 वाजता उठायचंय, पुढल्या आठवड्यात नव्हे. मग असं कर ना, झोपायच्या अगोदर तिला दिसेल अशी चिठ्ठी लिहून ठेव. खरंच की. उशाला टिपवाय आहे, त्यावर टाइम पीस आहे. झोपण्यापूर्वी ती टाइम पीसला चावी देते. तिथंच तिला वाचता येईल अशी चिठ्ठी ठेवतो. उठा धनी उठा, 4:45 वाजले, उठा. शांताराम जागा झाला. सगळीकडे काळोख होता. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि म्हणाला, कावेरी, तू तू मला उठवलंस? तुझं ते मौन? क्षमा करा धनी, मला मी असा हट्ट धरून छळायला नको होतं तुम्हाला. सती सावित्रीनं प्राणाची बाजी लावून सत्यवानाचे प्राण परत आणले. स्त्रीचा पती हाच परमेश्वर असतो. त्याचा आपल्या कानावर विश्वास बसेना.
डोळे विस्पारून अवाक होऊन कावेरीकडे पाहतच राहिला तो. असं काय नव्या कोऱ्या टाटा सुमो गाडीकडे बघितल्यासारखं माझ्याकडे बघताय? टाटा सुमोला मारुती व्हॅनचं डोर लागल्यासारखं वाटतंय. कावेरी, अगं दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या जुन्या पुराण्या मराठी चित्रपटातले डायलॉग तर पाठ करत नाहीस ना? इश, काहीतरीच काय. मी दूरदर्शनचे कार्यक्रम पाहते का तरी कधी? तेच म्हणतोय मी. इतर व्यावसायिक वाहनावरील वैभवशाली मालिका पाहायचं सोडून प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे दूरदर्शन कार्यक्रम कोण पाहिल? मग तू कुठल्या चित्रपटाचे डायलॉग पाठ करतेस? माझी चूक मला कळून आली. काल संध्याकाळी वत्सलाबाईंनी बळे बळे मंदिरात नेलं. तिथल्या महाराजांनी जे प्रवचन व सांगितलं ते ऐकून माझे नेत्रकमल उघडले. भारतीय नारीचा पती हा परमेश्वर असतो. त्याची सेवा करणं हीच भक्ती. आता पुरुषांची समान हक्कासाठी भांडणे लावणारं महिला मंडळ सुद्धा बंद. कावेरी, माझ्या काव्या, तूच काही मधाळ बोलत आहेस? मी स्वप्नात तर नाही ना? थांब, मला जरा चिमटा काढून पाहू दे. इश्श, त्याला अंगावर मोरपीस फिरवल्यासारखं वाटू लागलं. धनी, हे स्वप्न नाही, वास्तव आहे. आईला, हा धनी कोण? तुम्हीच माझे धनी, माझे सर्वस्व, माझे भाग्य विधाते. पुरे पुरे, आता मला वेड लागेल. मी माझ्याच घरात आहे ना? तू 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 कावेरीच? इश, असं काय करताय? मी तुमची कावेरीच आहे. आता उठा, पाहू, वेळ होईल तुम्हाला. चला, मुरीत गरम पाणी काढून ठेवलंय. आजपासून मी तुम्हाला नावानं बोलावणार नाही. धनी धनी म्हणणार. धन्य धन्य. अगं, रोज तर मलाच बंब पेटवून आपल्या दोघांचं पाणी तापवावं लागतं. इथून पुढं तुम्ही घरातील काहीच काम करायचं नाही. दिवसभर ऑफिसात खूप कष्ट करता. बॉस केबिनमध्ये बोलावून खडसावत असेल. किती त्रास भोगत असाल तुम्ही याची कल्पना आहे मला. आजपासून आदर्श पत्नी कशी असते हे दाखवून देईन मी जगाला. कावेरी, माझ्या काव्या, कुठं ग ठेवू तुला? थांब, दुष्ट काढू दे तुझी. इश, काहीतरीच बोलू नका. उठा आधी, 5 वाजायला आलेत. ब्रँडीची नशा चढल्यासारखं त्याला हलकं फुलकं वाटत होतं. त्यानं नको नको म्हणत असतानाही कावेरीनं उठणं, वासाचा साबण लावून आंघोळ घातली. अंग पुसून कपडे बदलेपर्यंत गरम वाफा निघणार चहा, शिरा, कांदे, पोहे यांच्या डिशेस हजर. कावेरीत अमूलाग्र बदल पाहून शांताराम भलता सुखावून गेला. आता त्यालाही आपल्याकडून घडलेल्या लहान सहान चुका मुसळा एवढ्या मोठ्या वाटू लागल्या. पुढे मागे कर्ज काढून का होईना कर्णफुले आणून त्याला सरप्राईज याचं मनोमन त्यानं ठरवून टाकलं. फाईल ब्रीफकेसमध्ये घालून त्याच्याकडे देताना अक्षरशः ती रडवेली झाली. लवकर या, वाट पाहते मी. किस घेऊन हवेत तरंगतच बाहेर पडला. बसस्टॉपवर एवढ्या सकाळी गर्दी नव्हती. सायकलवरून डबल सीट 2 मुले वेगात जात होती. त्याचवेळी मॉर्निंग वॉकसाठी निघायला वृद्ध माणूस त्यांच्या मार्गात आला. धडक बसून तिघेही खाली पडले. गस्त घालणारा शिपाई धावत आला. शांतारामला वाटले आता सायकलवाल्याचे काही खरे नाही. शिपायाने तिघांना उठवले. मग मुलांना म्हणाला, डबल सीट जाऊ नये मुलांनो, असा अपघात होतो. पाहू कुठे लागलेत? त्यांच्या खिशात किती पैसे आहेत ते पाहायचं सोडून तो पोलीस चक्क आत्मीयतेने त्यांची चौकशी करताना पाहून शांताराम खुळ्यासारखा बघतच राहिला. ती मुले म्हणत होती, हवालदार साहेब, क्षमा करा आम्हाला, सुदैवाने आम्हा दोघांनाही काही लागलं नाही. त्या बाबांना पाहूया अगोदर. नाही कसे लागले? गुडघ्यानं हे काय खर्चटलेलं दिसतंय? हे 10 रुपये घ्या आणि सरकारी दवाखान्यातून विकतची मलमपट्टी करून घ्या. बाबांनो, मलाही तुमच्यासारखी मुले बाळे आहेत. नको हवालदार साहेब. मग नाव घेऊ का लिहून? मुकाट्याने घ्या भाऊ. मग तो वृद्धाकडे गेला. बाबा, फार लागलं नाही ना?
चला आपण कोपऱ्यावरच्या हॉटेलात चहा घेऊया. थोडासा धक्का लागला तरी पण चलूया. शांताराम आश्चर्याने थक्क झाला असतानाच सिटी बस आली. त्या बसनं स्टँडवर येई तो 6 वाजून गेले होते. त्यानं सिगारेटचे पाकिट उघडलं, पण ते रिकामं होतं. रिकामे पाकिट कुठेतरी टाकणार होता, पण बस स्थानकावर लखलखीत स्वच्छता पाहून तो लाजला. कचरा पेटी कोपऱ्यात होती, तिथे जाऊन टाकलं. जिल्ह्याच्या गावी जाणाऱ्या बसला अजून अवधी असल्यानं सिगारेट आणायला दुकानाकडे गेला. दुकानात 2 इसम उभे होते. दुकानदार हात जोडून त्यांना सांगत होता, साहेब माफ करा, तांदूळ, गहू, डाळी यात थोडेफार खडे आहेत, त्यामुळे त्यांचे दर मी 2 रुपयांनी कमी केलेत. गोडे तेलात नेहमीप्रमाणे भेसळ आहेच, पण मी जिथून तेल आणले आहे ते व्यापारी बदलून देणार नाहीत. तेल विक्री मी सुद्धा थांबवली आहे. यास्तव मला जो रीतसर दंड असेल तो सांगा. इथून पुढे भेसळयुक्त माल विकणार नाही आणि तुमच्यासारख्या शॉपिंग इन्स्पेक्टरना नेहमीप्रमाणे 4-2 हजार लाच देऊन भेसळयुक्त माल चांगला म्हणून विकणार नाही. इन्स्पेक्टर हात जोडून म्हणाले, शेठजी, तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आम्ही आनंदित झालो आहोत. तरीही तुमच्या माहितीसाठी सांगतो, देशातील भ्रष्टाचाराचा राक्षस ठार मारण्यात आपल्या सरकारला कमालीचं यश आलेलं आहे. आम्ही सुद्धा आता प्रामाणिकपणे नीतिमत्तेने सेवा करायचं ठरवलंय. तुम्हाला दंड करणे उचित होणार नाही. असाच सचोटीनं धंदा करा. येतो आम्ही. नमस्कार. तिथून सिगारेट पाकिट घेऊन विचारमग्न शांताराम बस स्थानकावर आला. एव्हाना 4-5 बसेस स्टँडला येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्याला हवी असणारी बस 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मला लागली होती. प्रत्येक बसचे वाहक खाली उभे राहून प्रवाशांना बस कुठे जाते, कुठल्या कुठल्या ठिकाणी थांबेल याचं मार्गदर्शन करत होते. शांताराम बसमध्ये चढला. प्रवासी जागा अडवून बसले नव्हते, उलट प्रत्येकाला बसायला जागा देत होते. बस वेळेवर सुरू झाली. वाहक तिकिटे देत देत शांतारामजवळ आला. साहेब, कुठे जायचं आहे आपणास? मला सातारा इथं जायचं आहे. साहेब, बंदी नोट दिली तरी चालेल, खूप सुट्टे पैसे आहेत माझ्याकडे. शांतारामनं नवलानं वाहकाकडे पाहिलं. बस प्रत्येक थांब्यावर थांबत होती. प्रवासी उतरायचे अथवा आत यायचे. संपल्यावर वाहक बेल देत होता. एका हायवे रेस्टॉरंटजवळ बस येऊन थांबली. चालक केबिनमधूनच वळून प्रवाशांना उद्देशून म्हणाला, हे पहा, या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ दर्जेदार आहेत. खाद्यतेल अथवा इतर सामान चांगले वापरतात. दर सुद्धा अगदी काटेकोर लावलेले आहेत. महत्त्वाचं असं की वाहक व चालक आम्हा दोघांनाही इथले खाद्यपदार्थ पैसे दिल्याखेरीज मिळत नाहीत. हवं तर आपण खातरजमा करून घेऊ शकता. शांतारामला हे सारं नवीन होतं. असं कधी काळी घडू शकेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नसतं. प्रत्येक गोष्ट आश्चर्यकारक वाटत होती. नेहमी सुटे पैसे असून अडवणूक करणारे, उद्धटपणे दुरुत्तरे करणारे, बस थांब्यावर प्रवाशाने हात दाखवला की बसमध्ये भरपूर जागा असली तरी डबल बेल वाजवणारे वाहक, ज्या हायवे कॅन्टीनमध्ये वाहक व वाहकांचा मोफत जठराग्नी शमवतात आणि वसुली प्रवाशांकडून दामदुपटीने केली जाते. खाद्यपदार्थ शिळे असतात, आंबलेले असतात, ब्रेडचा वास येत असतो. प्रवाशांच्या हे अंगवळणी पडून गेलेलं. असं वर्षानुवर्ष अव्याहत चालू असताना आज माशी कुठे जिंकली काहीच कळत नव्हतं. चालकानं सांगितलं ते खरं की खोटं याची शहानिशा करण्यासाठी तो खाली उतरला. खाद्यपदार्थ, चहा, कॉफी, थंड पेये उत्कृष्ट तर होतीच, शिवाय त्यांचे दर इतके कमी पाहून त्याला 2-2 वेळा विचारून खात्री करून घ्यावी लागली. वाहक चालकाने आपली बिले चक्क पेड केल्याचं पाहून त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आज सकाळपासून असं का घडू लागलंय तेही काही कळेनाच. आपण स्वप्नात तर नाही ना? छे, स्वप्न सुद्धा एवढा आखीव रेखीव असू शकत नाही. कावेरीत झालेला बदल, तो हळव्या मनाचा पोलीस, शिपाई, प्रामाणिक दुकानदार, लाच न घेणारे अधिकारी, पाहावे तिकडे दिसणारी स्वच्छता, टापटीप, हे जर असंच चालत राहिलं तर देशातील भ्रष्टाचार संपून गेला तर देश प्रगती तरी कशी करणार? पुढारी सत्ताधारी लोकांना नव्या कोऱ्या गाड्यांतून फिरायला कसे मिळणार? प्रत्येक शहरातून बंगले कसे उभे राहणार? गाव जमिनी कशा खरेदी करता येतील? न राहून शांतारामनं चालकास विचारलं, अहो, हे चाललंय तरी काय? आज मी सारंच निराळं पाहतोय.
यात निराळे काहीच नाही साहेब. तुम्ही 4-2 दिवसातील वर्तमानपत्रे वाचली नसावीत बहुदया. आजपासून सर्वच ठिकाणी सदाचार सौजन्याचा अनुभव येईल. आपल्या भारत सरकारने सत्ययुग प्रत्यक्षात आणायचा संकल्प केला आहे. एवढंच नव्हे तर लोकसभा व विधानसभा दोन्हीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी काल परवापर्यंत चालल्या जंगी कुस्त्या बंद केलेल्या आहेत. एकमेकांशी होणारी गद्दागुद्दी, शिवीगाळ यांची स्पर्धा थांबवली आहे. साऱ्यांनी मिळून एकच सर्वधर्म एकता नावाचा राष्ट्रीय पक्ष काढलाय. त्यामुळे सर्वच धर्मियांना समान हक्क आहेत, समान नोकऱ्या सुद्धा मिळतील. साहेब, माझी वेळ झाली, जातो मी. जय हिंद. जिल्ह्याच्या ठिकाणी उतरल्यावर शांताराम रेस्ट हाऊसला सिटी बसने उतरला. तिथल्या वॉचमनने अदबीने सलाम करून विचारलं, आपणच शांताराम आहात का? होय. आत जा, मंत्री महोदय आपलीच वाट पाहतायत. धडधडत्या काळजाने त्याने आत पाऊल टाकलं. बैठकीवर तलम झब्बा सलवार नेसलेले गोरेपान खानदानी देखणं रूप असलेले मंत्री महोदय विराजमान झालेले. त्यांच्या शेजारी शांतारामचे बॉस बसले होते. त्यानं दोघांना लावून कुर्निसात केला. या या शांताराम, असे अवघडून काय उभे राहिलात? या, असे आमच्या जवळ येऊन बसा. तो भीत भीत बैठकीवर जाऊन बसला. बॉसनी शांतारामची ओळख करून देत म्हटलं, आमच्या ऑफिसातील सर्वात प्रामाणिक क्लार्क. प्रामाणिकपणा, सदाचार हा आपल्या भारत देशाचा कणा आहे. तो मजबूत करण्यासाठी आपण साऱ्यांनीच हातभार लावायला हवा. मंत्री महोदयांनी शांतारामशी हस्तांदोलन केलं. पाठीवरून हात फिरवला. त्याला कृतकृत्य होऊन गेलं. हर्ष झाल्यानं डोळ्यांच्या कडा पाणावल्या. प्रवासात त्रास वगैरे झाला नाही ना? मुळीच नाही. उलट स्वप्न नगरीत वावरल्याचा प्रत्यय हरघडी येत होता. आता इथून पुढे सत्ययुग अवतरेल, पाहत रहा. आपल्या सरकारने GR काढलाय तसा. मग ते बॉसकडे वळून म्हणाले, तुमच्याकडील नवीन भरती संबंधी लक्षात ठेवा. अगदी योग्य उमेदवाराची निवड व्हायला हवी. कुणा मंत्र्याचा फोन आला म्हणून निवड व्हायला नको. होय महोदय, तसंच होईल. कोणी भरतीसाठी 50-60 हजारांची लाच द्यायला प्रयत्न केला तर त्याला सरळ पोलीस स्टेशन दाखवा. काय? ठीक आहे साहेब. बरं, त्या वॉचमनला हाक मारा. शांतारामने बाहेर जाऊन त्यास बोलावून आणलं. तो आत येऊन कुर्निसात करून उभा राहिला. 3 कोल्ड कॉफी घेऊन ये. वॉचमन गेला. थोड्याच वेळात कॉफी घेऊन आला. तिघांनाही कप दिले. तिघेही कोल्ड कॉफी सिप करू लागले. ध्यानीमनी नसताना शांतारामच्या हातातून कप निसटला आणि तो उलटा होऊन खाली पडला. सर्व कॉफी त्याच्या पॅन्टवर सांडली. शांताराम जोरात किंचाळला. पुन्हा पुन्हा किंचाळला. इथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, कोल्ड कॉफी पॅन्टवर सांडली तरी चटका बसणार नव्हता. मग पुन्हा पुन्हा तो का किंचाळला? कावेरी एवढी महिला मंडळात जाणारी सुज्ञ असूनही प्रथम स्वतः मौनभंग करून तिने शरणागती कशी काय पत्करली? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे माहीत असून सांगितली नाहीस तर तुझ्या डोक्यावर RDXची कॅरी बॅग ठेवीन. तुझ्या डोक्याची 100 छकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळण घेतील. राजा विक्रमादित्य म्हणाला, मुळात कॉफी सांडलेली नव्हती. खिडकीतून आलेली निबर उन्हे पायावर पडून चटका बसल्याने शांताराम आपल्या घरात जागा झाला होता. 5 वाजता उठण्याचा निरोप ठेवूनही कावेरीनं न उठवल्याचं लक्षात आल्याने तो किंचाळत होता. घड्याळात 10 वाजून गेले होते म्हणून पुन्हा किंचाळत होता. कावेरीचं मौनभंग झालंच नव्हतं. संतापाच्या भरात त्याचंच मौनभंग झालं होतं. त्याचा आवाज ऐकून कावेरी अत्यानंदाने मी जिंकले म्हणत माधुरी दीक्षित प्रमाणे नृत्य करीतच त्याच्याकडे येऊन म्हणाली, तुम्ही शरण आलात, चला कर्णफुले घ्यायला. खड्ड्यात गेली तुझी कर्णफुले. अगं चांडाळणी, केवढा अनर्थ करून ठेवलास याची कल्पना आहे का तुला? का उठवलं नाहीस मला तू? ते मंत्री, माझा बॉस. ऐक, केव्हा सांगितलं होतं तुम्ही मला उठवायला? कावेरीनं भिवून विचारलं. टिपवाईवर मी चिठ्ठी लिहून ठेवली होती, पाहिली नाहीस तू? तुम्हीच पहा, ती शांतपणे म्हणाली. त्यानं चिठ्ठी पाहिली. त्यावर त्यानेच लिहिलं होतं, कावेरी, मला 5 वाजता उठव. त्याखाली कावेरीच्या हस्ताक्षरातील ओळ होती.
शांताराम 5 वाजले उठा. विक्रमादित्यचे तर्कशुद्ध उत्तर ऐकून वेताळ खुश झाला. मात्र अशा प्रकारे राजाचाही मौनभंग झाल्याने वेताळ प्रेतासह अदृश्य होऊन दुसऱ्या झाडाकडे झेपावला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.